सचिन वाघ जिने जवळचा फलंदाज आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लागेल केक शवचे हुनर सिद्धीसबाई व्यासपीठावर संपर्क साधायचा आहे. चेंडू 64 पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 विकेट आले. पुढील गोलंदाजीसाठी सज्ज होते 4-5 कॉम्बिनेशन आणि त्यानंतर नितीन धनगरे. पहिल्या षटकामध्ये या फलंदाजाला थोडंसं आपण वंचित ठेवलं. पुन्हा एकदा खास करून गोलंदाजी पाहायला मिळते नितीन धनगरे. पंचांच्या उजव्या बाजूच्या माध्यमातून 7-8 पावलाचा रनअप बॅकअप चांगले मिळाले. या गोलंदाजाला बॅकअप चांगलं मिळालंय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चेंडू काढलाय. विकेट नंबर 3. पहिला फलंदाज बाद, दुसरा फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि तिसरा फलंदाज देखील परतावा लागेल. मैदानाच्या हातामध्ये न्यू बॅटर अतुल देखील दाखल झालाय. 4 धावा, 1 सिंगल. सिंगलच्या माध्यमातून शेवटचा अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडू करता डावाला संपवले आणि विजयचा सुक्का प्रथम केले. वावर टीमने प्रथम फलंदाजी करताना 63 धावा, विजयाचा 64 धावा. ओमसाई महालेवाडा 7 गडी बाद. अमर बाजे कारण 8 विकेट आणि धावा मात्र फक्त आणि फक्त 12. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. कुस्ती पैलवान लक्ष द्यायचं आहे. कुस्ती पैलवान येणाऱ्या 8 तारखेला ईदवाड ग्रामपंचायतमध्ये संगीत कुस्त्याचे सामने आहेत. कुस्त्याचा आखाडा इथं आपण पाहिल्यानंतर खूप सुंदर सजवला गेलाय. कुस्त्या लांब पैलवान आले पण येणाऱ्या 8 तारखेला विनवळच्या आखाड्यामध्ये उतरायचे आहे पैलवानाने. कर्णधार व्यासपीठावरती स्थापन व्हायचं आहे. ओमसाई महालेपाडा गेम चेंजर सालतगड यांच्या विपक्ष श्री गणेश पिंपळपाडा अर्थात मोखाडा तालुक्यामधून संघ दाखल झालाय. एका जर्सीमध्ये अमर बादल, एक जव्हार तालुक्याचा संघ गेम चेंजर सालतगड तर एक मोखाडा तालुक्याचा संघ अमर बादल श्री गणेश पिंपळपाडा. 4 षटकाचा सामना, 4 गोलंदाज, 1 षटक पॉवर प्ले. नुकताच संघ विजयी झालाय वावर आणि या घडीला 4था सामना
एका बाजूला आपण मला तर गेम चेंजर चालत बरं सागर आणि दुसऱ्या बाजूला आकाश ही जोडी तेव्हा पहिला चेंडू फ्रेश केला होता या फलंदाजाला थोडंसं शिकवले इतर केसव तर दुसरा चेंडू बनवायचे अजूनही जर आपण पाहिला तर उंचीचा चेंडू टप्प्यावर लेथवर नाही एखादा चेंडू खराब पडला तरी चालेल पण त्यानंतर चेंडूला आपल्याला पेस चांगले करायला पाहिजे डिफेंड चांगले करायचे स्वतःवर कॉन्फिडन्स आपण दाखवले या फलंदाजाने 10 चेंडू 25 हे समीकरण म्हणून तिसरा चेंडू जबरदस्त पंचा आपल्याकडे वळली ग्रामचे आपण पाहते धावसंख्या नॉर्मली धावसंख्या धावून मोजते तेव्हा चेंडू आपण अजूनही बनवायचे आहे आणि नरेंद्र थोडे पंच आपण मागे फटका चांगला आहे क्षेत्राच्या चेंडूकडे चेंडूपर्यंत पोहोचतील की नाही त्यामध्ये फलंदाजाला परतावा लागेल क्षेत्राच्या माध्यमातून अतिशय सुंदर झेल जिंकलाय आणि विकेट मात्र 5 पडले 18ला 5 स्थिती गोकुळ परिस्थितीच्या बरबादी षटकार आणि चौकारांची आत्तेसबाजी 2 चेंडूमध्ये खूप धावा आल्या त्याला देखील परतावा लागले नवीन बॅटर बंदरच्या आतमध्ये कैलास अर्धात केली मंचावर आपण पाहिलं तर सर्वांनी आदरणीय भरत गोविंद सकाळच्या सत्रापासून आज साहेबांचं अस्तित्व क्रिकेट संयोजक आणि कपिल केले समीकरण तर बनकेबाजी कसे ठाकूर बोलतात प्रेक्षक कुठल्याही त्या ठिकाणी आपण पाहतो ना ती पेक्षा पाठीमागे जायचं आहे आपण बॉर्डर लाईन क्रॉस केली जे पुण्याच्या समोरचे प्रेक्षक वर्ग सहकारी करायच्या मंडळाला कष्टाला पर्याय नाही कष्ट प्रमाणिकपणे असतील तर यशालाही पर्याय नाही तुम्हाला प्रयत्न करावा लागेल प्रयत्नाची पराकाष्ठ करावाच लागेल कारण एक तर पण एक पण त्यानंतर सामना रोमांचक बनत असेल होत नाही जर पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ उर्वरित आहे पहिल्या डावमध्ये आज रावडीची जर बॅट जर पाहिली तर फक्त 4 धावा आले बॅट थांबवून ते 9 चेंडूमध्ये षटकार आलेला तरी महत्वाचा बनला जाईल स्कोरवर चालू ठेवणं तिसऱ्या षटकामध्ये पाहतोय 4 षटकामध्ये 4 षटकाचा सामना ही पेशा कव्हरच्या देशामध्ये क्षेत्ररेषा पुन्हा एकदा सिंगल आली 9 धावा धाबावरती उर्वरित 4 चेंडूचा अंतिम विकेट सिंगल समोर खास करून इकडच्या दसऱ्यामध्ये चेंडू येते 3 चेंडू पहिला सामना 11
पासोडीपाडा विजयी झाला दुसरा सामना घेतो 11 दुसरा सामना पॉवर या टीमपैकी विजयच्या समन्वय नंबरमध्ये सिंगल चारही गोलंदाजाने अगदी दुप्पट कसून गोलंदाजी पाहायला मिळाली. समोरच्या दोन चेंडूवरती अत्युत्तम दर्जाचा यावेळेस समोरच्या टीमच्या कव्हरला आपण पाहतोय चेंडू चाललाय अगदी फील्ड बीच झाले आणि येतोय चेंडूला अगदी पुश केले हलक्या हाताने केले इथं 10 ही पुन्हा एकदा दुसरा फलंदाज रनाच्या स्वरूपाने विकेट मात्र एका गडीला विकेट पडले 4 आणि धाव मात्र बोलण्याचा 0 म्हणजे 9 चेंडू फेकून झाले कोणत्या प्रकारच्या धावसंख्या अजूनही फलकामध्ये नाही. दोन्ही षटक अत्यंत महत्वाचा समोर टार्गेट ठेवलाय 64 धावांचा एक फार जसं लक्ष पाहायला मिळाले असं वाटलं होतं. सामना दोन्ही बाजून चालेल पण येणारा सामना श्री गणेश पिंपळपाडा आणि त्यांच्या विभक्त गेम चेंजर चालतवर आडव्या बॅटिंग हुक करायचं होतं या फलंदाजाला पण त्यानंतर आपण मध्ये 2 चेंडू पहिलं षटक रावडी यांचं बीडन त्यानंतर दुसरं षटक देखील आपण दुसऱ्याकरिता 4 चेंडू झाले तर 2 विकेट आले चिंपळचे 2 चेंडू. आता मात्र पहिली धाव येते ओम साई माळेपाड्याच्या माध्यमातून सिंगल. खूप प्रयत्न करावे लागतील इथपर्यंत जर पाहिले तर खास करून गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. खास करून लोकांच्या रिझर्व्हमध्ये आपण क्षेत्ररक्षण आहे चेंडू खाली मंगेश यावेळेस बघा एका हाताकडे आपण पाहिलं तर जबरदस्त क्षेत्ररक्षण ज्या ठिकाणी हात त्या ठिकाणी चेंडू ज्या ठिकाणी हात त्या ठिकाणी मासा असा आपण संदर्भ पाहते. षटक समाप्त झाले 2 षटकाचा अखेरचा खेळ समाप्त. टेनिस क्रिकेटची स्पर्धा ग्रामीण क्रिकेटची स्पर्धा आपण पाहत आहे. पुन्हा एकदा रेगाव चेंडू पुन्हा एकदा जो कंपनीच्या माध्यमातून फटका संग्रहानं त्यानंतर 30 षटकाच्या आतमध्ये सुंदर टीमला आपण ऑफसाईडला तिथून आपण थोडासा दबाव फलंदाजावरती प्रेशर हाय हॉटेल ड्रामा सुपर मॅच आहे पण त्यानंतर 5 चेंडू फेकून झालेत आणि त्यानंतर 1 विकेट कोणत्या प्रकारची धाव नाही. ही धाव चेंडू माध्यमातून त्यावेळेस अतिगाई दुसरा विकेट देखील येतोय. प्रयास झाला नाही दोघांमध्ये तालमेल पाहायला मिळाले नाही आणि दुसऱ्या विकेटचा निसर्ग पहिलं षटक पाहायला मिळाले पॉवरच्या माध्यमातून मिस्टर रावडी. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाले हा मात्र कोणत्या प्रकारचे नाही मात्र 2 विकेट येणाऱ्या 18 चेंडू विजयासाठी ओमसाई माळेपाडा 64 षटक व्यासपीठावरती दाखल झाले आणि त्यांची टीम संपर्क साधायच्या व्यासपीठावरती सामन्याला सुरुवात प्रेक्षक वर्ग सूचित करता पुन्हा एकदा पुणे मैदानामध्ये आतमध्ये दाखल होऊ नका. सामना चालू आहे ओमसाई माळेपाडा एका बाजूला कबर दुसऱ्या बाजूला रावडे. पहिला चेंडू मोठा बदल देण्याच्या नंतर आपण पाहतो 70 बदल पण त्यानंतर विकेटचं नुकसान नंबरची पारीला अगदी पूर्ण विराम त्यातुडेकर फलंदाज कोण 64 धावांचं एक मोठं लक्ष्य आपण पाहायला मिळेल. प्रथम फलंदाजी करताना एक बहारदारी फलंदाजी 6 षटकार रावडीच्या माध्यमातून आले 9 धाव. ही चांगली खेळपट्टी मातीची विकेट आता विकेट नाही त्या मातीच्या विकेटवर अक्षरशः महालापाडा टीम समोर तुटून पडला फलंदाज
पहिल्या विकेटीसाठी जरूर आपण नुकसान पाहतोय. साडेदारीची आवश्यकता होती. नितेश वन डाऊन साठी दाखल झाला. ओमशाही मानेबाडा पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेटचा सिलसिला ठेवलाय या गोलंदाजाने. 30 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक जरूर आपण पाहतोय. समोरच्या दिशेने खेळून काढले जाते. एक कोणत्या वर्गाची धाव आहे. आतापर्यंत अकाउंट ओपन झालेले 4 षटकाचा सामना जरूर पाहायला मिळेल. विषयामध्ये 2 षटक शेवटचे 2 षटक खूप महत्वाचे ठरले गेले. विकेटच्या बाजूने गोलंदाजी पंचांना क्रॉस करत गोलंदाजी रावणे आपण पाहायला मिळते. पहिला तजुर्बा वेगवान चेंडू अंतिम काही संकटाला नाही. पुढे जाऊन क्रॉस द लाईन सफल झाला होता फलंदाज. आपण पाहते बॅटवर जाण्याचा जास्त चांगला संघर्ष करावा लागतो या फलंदाजाला. हे चेंडू अगदी डॉट. पहिला विकेट 2 चेंडू डॉट. 3 चेंडू बेगून झाले आतापर्यंत. 3 चेंडू बेगून झाले. 9 चेंडू देखील आपण बाजूला आज शिक्कामोर्तब करण्याच्या कगारवर. कारण जो सामना आपण पाहणार आहोत होणार इथं व्यासपीठावरती दाखल झाले आणि त्यांची टीम संपर्क साधायच्या व्यासपीठावरती. सामन्याला सुरुवात प्रेक्षक वर्ग सूचित करणं पुन्हा एकदा पुणे मैदानामध्ये आतमध्ये दाखल होऊ नका. सामना चालू आहे. ओमशाही मानेबाडा एका बाजूला कबर दुसऱ्या बाजूला रावणे. पहिला चेंडू पहिला चेंडू मोठा देण्याच्या नंतर आपण पाहतो उत्तर बाजूला 3 ड्रॉप. काही पंचानंतर विकेटचं नुकसान. नंबरचे पारीला अगदी पूर्ण विराम. फलंदाज कोण 64 धावांचं एक मोठं लक्ष आपण पाहायला मिळेल. प्रथम फलंदाजी करताना एक बहारदारी फलंदाजी 6 षटकार रावडीच्या माध्यमातून आले. 9 डाऊट. ही चांगली खेळपट्टी. मातीची विकेट. आता विकेट नाही त्या मातीच्या विकेटवर अक्षरशः पाहायला मला टीम समोर तुटून पडला फलंदाज. पहिल्या विकेटीसाठी जरूर आपण नुकसान पाहतोय. साडेदारीची आवश्यकता होती. नितेश वन डाऊन साठी दाखल झाला. ओमशाही मानेबाडा पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेटचा सिलसिला ठेवलाय या गोलंदाजाने. 30 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक जरूर आपण पाहतोय. समोरच्या दिशेने खेळून काढले जाते. एक कोणत्या वर्गाची धाव आहे. आतापर्यंत अकाउंट ओपन झालेले 4 षटकाचा सामना जरूर पाहायला मिळेल. विषयामध्ये 2 षटक शेवटचे 2 षटक खूप महत्वाचे ठरले गेले. विकेटच्या बाजूने गोलंदाजी पंचांना क्रॉस करत गोलंदाजी रावणे आपण पाहायला मिळते. पहिला तजुर्बा वेगवान चेंडू अंतिम काही संकटाला नाही. पुढे जाऊन क्रॉस द लाईन सफल झाला होता फलंदाज. आपण पाहते बॅटवर जाण्याचा जास्त चांगला संघर्ष करावा लागतो या फलंदाजाला. हे चेंडू अगदी डॉट. पहिला विकेट 2 चेंडू डॉट. 3 चेंडू बेगून झाले आतापर्यंत. 3 चेंडू बेगून झाले. 9 चेंडू देखील आपण बाजूला आज शिक्कामोर्तब करण्याच्या कगारवर. कारण जो सामना आपण पाहणार आहोत टीम दाखल झाली आणि या खेळपट्टीवर फलंदाज रावडी पुन्हा एकदा
शेवटचे दोन चेंडू शेवटच्या चेंडूवरती पण षटकार परीक्षक वर्ग आहेत त्या ठिकाणी. षटकार कापूस एका बाजूला लगातार विकेटचं नुकसान झालं आणि दुसऱ्या बाजूला आपण बंदा लढलाय. लढायचं आहे, कपडे संभाळायचे नाही. 61 धावा, 61 ऑन द 150 विकेट. 61 धावा यांच्या फलंदाजाच्या माध्यमातून 5 षटकार आले. पहिली धाव दे, दुसरी धावचा प्रयत्न त्यावेळी रन मिळून आपण पाहायला मिळेल. दुसरी धाव देखील आली, 2 धावा आणि 2 धावा. अखेरचा पहिला धावाचा खेळ संपन्न झालाय आणि वावरचा टोटल 3 गडी बाद 63 आणि ओमचा महालेपणा टिपला विजयी करिता 24 चेंडू आणि 64 धावांचा आव्हान यश तिचे. धन्यवाद डीजे. श्री गणेश पिंपळपाडा आणि गेम चेंजर चालतवड टॉस करी द्यायचे आहे. किनेल प्रेममध्ये टॉस संपवले. पुन्हा एकदा चांगला सामना आपण पाहायला मिळेल. श्री गणेश पिंपळपाडा मोफाडा तालुक्यामध्ये आपण पिंपळपाडा पाहतोय मोफाडा नगरीमधून. तर त्यांच्या अपोजिट टीम आहे गेम चेंजर चालतवड. दोन्ही टीमचे कर्णधार टॉस करी द्यायचा आहे डायनामिक साठी. टीमचा कर्णधार किंवा प्रतिनिधी याचा आहे. तो केक शॉपची होणार आगमन झाले. खूप धन्यवाद. कारण आपण याला जे स्पर्धा असतात त्या ठिकाणी आपण पाहतोय. पुढील सामना फक्त ऑब्झर्विंगचा पाहण्याच्या माध्यमातून ऑब्झर्विंगचा पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक 20,000 आकर्षण ट्रॉफी आणि द्वितीय पारितोषिक 20,000 आकर्षण ट्रॉफी. तिसरं पारितोषिक 10,000 आकर्षण ट्रॉफी. चौथं आणि 5,000 आकर्षण ट्रॉफी. पूर्ण प्रतियोगितेला ट्रॉफी लागलेत ना. ग्रुप ग्रामपंचायत सरपंच साहेब बरोबर संदीप बाई साहेबांच्या माध्यमातून. कारण खास करून आपण पाहतोय पहिल्या दिवसामध्ये एक संघ पराभवाच्या छायेमध्ये आणि दुसरा संघ विजयाच्या पराभवामध्ये कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय. सुंदर जसं ओम साहेब आलेवाडा टीमच्या माध्यमातून चुकी झाली नव्हती क्षेत्रक्षणामध्ये, त्याच प्रकारे त्याच्यावर पाहिल्यावर पाऊल घुसरून देखील चुकी झाली नाही. फक्त 10 मात्र बोलले आमचे प्रकाश सांगतील. 18 चेंडूचा खेळ संपन्न झाले आणि ओम साहेब आलेवाडा टीमच्या टोटल
8ला 6 अशी ती खराब सुरुवात म्हणावी लागेल. येणारा सामना श्री गणेश पिंपळवाडा आणि गेम चेंजर चालत होईल. गेम चेंजर चालत होईल आणि पुन्हा एकदा फलंदाज विकेटच्या दसऱ्यामध्ये सुंदर जयंती मिळाली जाते. 7 विकेटचं नुकसान लगभग सामना विकेटच्या पार्श्वभूमीवर. खरीच सूत्र धरून चालायचं होतं या उपसाई माने पडायला, पण ते सूत्र हातात घेतलंय नावडीने आणि 6 षटकार ठोकले. 6 षटकार मध्ये सामना टर्निंग पॉइंट ठरला. शेवटचा गोलंदाज महागडा ठरला गेला उपसाई माने पडा. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 15 धावा. उनको एक तीसरे रन के लिए शायद ये गेंद चौवे के लिए गई है. मिडफील्ड और 4 रनों के साथ रन स्कोर जा पहुंचा है 37 रन. धीमे धीमे कदमों के साथ रन स्कोर बढ़ता हुआ नजर आ रहा है. फर्स्ट गेंद फर्स्ट जवा लगभग अब फॉर्म में नजर आते हुए मिस्टर साहिल मोरे. एक बड़ा नाम, वो तूफानी बारी खेल सकते हैं. अभी भी ओवर की 5 गेंदें बाकी. और बॉलर के लिए थोड़ी शंका बढ़ चुकी है. गेंद कहां डालूं? ओवर की ये दूसरी गेंद मिस्टर साहिल मोरे के लिए. शॉर्ट आउट लेती गेंद. आप लोगों के किसी में मारा हुआ शॉट फील्डर. 2 फील्डर दौड़ रहे थे और निश्चित रूप से ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर चौवे के लिए. बैक टू बैक ये दूसरा चौवा. अब रन स्कोर जा पहुंचा है 41 रन. एक जबरदस्त एक यंग खिलाड़ी साहिल मोरे. और अभी भी ओवर की 4 गेंदें ओवर के बीच में और करीबी हो सकता था लेकिन बच गए. धन्यवाद. 2 मिनिटं विनोद, 2 मिनिटं यावेळी मंचावर उपस्थित राहायचे. 2 मिनिटं या तुमचा पहिल्यांदा आल्याबद्दल नाही कुटुंबाच्या माध्यमातून पहिल्यांदा उपस्थित झाल्याबद्दल. कारण मी सांगितलं तिथून आपण परंपरा बघत तिथून आपण आल्यानंतर वावर या ठिकाणी आणि या ठिकाणी वावर दाखल झाला आणि विनोद रावडी आज प्रेक्षक सत्कार करायचा आहे. तर मी सन्माननीय आदरणीय सुनील भरत समाजसेवी भरत गोविंद यांना विनंती करतोय अध्यक्ष यांच्या माध्यमातून रावडीला शाल देऊन सिद्धाबा देऊन सन्मानित करायचं आहे. आज या फलंदाजाने कमी वयापासून तर मोठ्या वयापर्यंत नाव रोशन केले. जव्हार नगरीचा बोलबाला आपण पाहतोय वाडा तालुक्यामध्ये स्पर्धा झाल्या आणि आयकर म्हणून रावडीला पाहिले आपण. आभार वादे खूप खूप धन्यवाद. काजी मास्तर वावर ग्रामपंचायत सरपंच साहेब आणि त्या ठिकाणी आपण बालांचे प्रेक्षक ज्या ठिकाणी कुस्ती आहे मुलाच्या समोरच्या दिशेने प्रेक्षक वर्ग आहेत त्यांनी देखील आपण वर्ग बाउंड्रीच्या बाहेर व्हायचं आहे. सगळ्यात जसा सामना आपण अनाऊन्स केलाय तसे आपण पाहिलं तर प्रेक्षक वर्ग बांधावरले उठून उभे राहिले. एका बाजूला देवा अर्थात नामदेव आणि दुसऱ्या बाजूला विनोद मुदल अर्थात रावडी. फलंदाजी सज्ज होत आहे ओम साहेब आलेपाडा टीमच्या माध्यमातून आपण पाहिलं तर कप्पर. कप्पर 4
विहिरी बघ, विहिरीत पाणी बघ, पाण्यात वेल बघ, वेलाला फुल बघ, फुलाचा सुगंध बघ, किती येते प्रेक्षक वर्गाचा सुगंध. जसं आपण मला तर जय करतो बा, कारण जी 70 वर्षाची परंपरा आधी आपण शिकेला पोहोचली. कारण इथं रावडीचा देखील आपण सत्कार समारंभ केले. कारण पहिल्यांदाच आपण 70 वर्षापूर्वी आपण मला तर एक गाव एक फॉर्मॅट मधून टीम दाखल झाली. वेगवेगळ्या ग्रामपंचायतीमध्ये टीम दाखल झाली आणि एका बाजूला आपण बालंदर रावडी तर दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली टीम वेटर नितीन धनगरे. खांबाला ऑलरेडी टीम दाखल झाली. कारण ज्याच्यात हिंमत आहे त्याला किंमत आहे. या फलंदाजाची हिंमत आहे. कपर पुढील चेंडू, दुसरा चेंडू फटका चांगला आहे. आपण बद्दल क्षेत्ररक्षण त्याच्या डोक्यावर चेंडू हो यावेळेस एक आणि डबल मध्ये कन्वर्ट केले. वावर संघाचा आपण खांड ओपन होते नितीन धनगरच्या माध्यमातून 2 धावा 1 गडी बाद. प्रेक्षक वर्ग आम्ही सूचित करतोय, खूप सूचना दिल्या. या ठिकाणचे प्रेक्षक वर्ग ज्या खाली बसले त्याने उठून आपण बॉर्डर त्या ठिकाणी जायचं आहे. आयोजक क्रिकेटचा आयोजक ते कर्तव्याचा आयोजक रेडी राहायचं आहे. कारण जे प्रेक्षक वर्ग जे प्रेक्षक वर्ग आहेत जोपर्यंत तुम्ही प्रेक्षक वर्ग पाठीमागून जाणे तोपर्यंत सामना चालू होणार नाही. कारण एक धावांचं महत्व आहे. जर चेंडू जर अडला तर 3 धाव महत्वाचे. कारण आपल्याला या फलंदाजाला शून्यातून 20 निर्माण करायचे आहे. कारण वाद होते. कारण शून्यावर किती आकडे टाकायचे नाही ते आपल्या मनगटामध्ये टाकायला पाहिजे. ती मनगटामध्ये ताकद खूप महत्वाची असते. कंपर 2 चेंडू देश केलेत आणि धावा मात्र झालेत 2. नितीन धनगरे पुढील चेंडूसाठी सज्ज. पुन्हा एकदा त्याच दिशेने डिक्लेअर झोनमध्ये 2 धावा. देवाची विकेट आल्यानंतर वापसी ओमसाई महालेपाडा. कारण दोन्ही संघ ना या जफार तालुक्यामध्ये नावाजलेली संघ 2024 मध्ये जर आपण पाहिले तर खूप वेळा या ठिकाणी मी समालोचक असतो त्या ठिकाणी ओमसाई महालेपाडा विजय विनर एका गटामधून आपण पाहतोय. कारण हेच ते आपण पाहतोय ओमसाई महालेपाड्याच्या कंपाल गोलंदाज. फटका बसलाय. क्षेत्ररक्षण चेंडूकारी ओमसाई महालेपाड्याचा क्षेत्ररक्षण. यावेळेस नितीन धनगरेची पारीला पूर्ण बराम. बॅक टू द ग्राउंड. फलंदाज बाद 2 गडी बाद. वावर टीमचा टोटल 5-4. कुस्ती आखाड्यामध्ये कुस्ती पैलवान आले असतील तर हजाराच्या कुस्त्या चालू आहेत. चला आखाड्यामध्ये उतरायचं आहे. कारण त्या ठिकाणी 1-1 हजाराच्या कुस्त्या आम्हाला चालू आहेत. कुस्ती पैलवान पण प्रेक्षक वर्ग पाहतात ही वावरची पावर. आतापर्यंत फक्त 4 धावा आणि 2 विकेट. दुसरा फलंदाज समासावी 01 नंबरची जर्सी आपण दाखल झाले. एक फलंदाज एका बाजूने लोकांच्या रिझर्वमध्ये आपण पाहते. गोलंदाजाच्या आपण आल्यानंतर हाताला चेंडू बरेच झाला आणि 2 चेंडू. वावर टीमचा मेळावा प्लेअर आपण पूर्तता करायचा आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये वावर सूचित करते 12वा आणि आलेल्या संघाने देखील उपस्थिती नोंदवायची आहे. शेवटचा अंतिम चेंडू. शेवटचा अंतिम चेंडू. काय कमालचा फटका. त्या ठिकाणी या फलंदाजाने चांगल्या पद्धतीचा टीमचा कव्हरलाय. गोलच्या दिशेला झोपलाय. षटकार आणि षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 10. पहिल्या षटकानंतर 10 धावा.
नंबरच्या गोलंदाजीवर 2 महत्वाचे बळी. तिथे प्रथमा लागले त्यानंतर नामदेव आणि अंतमान रस्ते एकदम हातोय त्याची चुकता लागले ते प्रेक्षक वर्गांना रावडी अर्थात विनोद बुधर आणि त्यानंतर पावर ग्रामपंचायत सरपंच साहेब कारण सरकारमध्ये शिल्प आयकॉन खेळाडू म्हणून येणंच आपण पाहणार आहोत पुढील 7-8 दिवसापूर्वी पण प्रयत्न आहे तोपर्यंत हा बंदा मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत सामना होणार आहे. अतुल गोलंदाजी सज्ज होता मैदानातील दुसरे षटक हा सुंदर बदलचा फटका निर्मितीला रिझल्टला या ठिकाणी समर्थक आहे त्या ठिकाणी फुलण्याचा झेंडू मंचायला खेळला होता एक जबलमध्ये गडबड केला 2 धावा सलग स्कोर धावर पोहोचलाय 12-2 ओव्हर त्यावर पाहणे यांच्या षटकाचा सामना यामधून पहिल्या डावामध्ये जास्तीत जास्त विकेटची आवश्यकता आहे ना ती रावडी यांची आपण प्रेक्षकांना उठायचं आहे शेवटचे 5,000 नवीन लोक पटका सुंदर पद्धतीने पटका सर्व कार्पेटच्या तयारी एक धाव महत्वाची बनली जाईल या घडीला पहिला सामना आपण तिसरा सामना तीन चेंडू फेकून झाले तीन चेंडूचा खेळ अद्यापही मात्र खूप महत्वाचा आहे त्यामुळे चेंज सोडणार नाही तिसऱ्या विकेटचं नुकसान होत आहे आता आपण पाहतोय 3 गडी 15 आपण जाग्यावर बसलो प्रोसेस आपल्याला जाग्यावर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जास्तीत जास्त यावेळेस पॉवरमध्ये संपल्यानंतर ना स्टेजवर जाणं रावडीला अपेक्षित आहे महत्वाचं आहे 2 चेंडूचा सामना केला मात्र खेळते 3 विकेटचं नुकसान जेव्हाची देखील पारी मैदानाच्या आतमध्ये कुणीही प्रवेश करू नका पायावर चेंडू आदळलाय आणि यावेळेस षटकार आहे आता आपण चेंडू परत चेंडू चाललाय 3 वर्ष पार षटकार पोहोचलाय खास करून 4 विकेट पडल्या तरी वर बनायला तयार नाही एका बाजूला आपण पाहतोय तो 11 टीम अर्थात जुनी समूह त्यानंतर त्यांच्या विपक्ष आपण पाहतोय कोकणपाडा अंधेरी ग्रामपंचायत टीमच्या दाखल झाले 17 धावा आपण काबरते 43 धावांचा पाठलाग करायचा आहे दुसरा गोलंदाज यावेळेस खूप चांगल्या पद्धतीचा फटका गडबड केलाय चेंडू जाईल यावेळेस 4 धावा चौकार 55 आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल करा त्या ठिकाणी आपण बाउंड्रीच्या आतमध्ये प्रवेश करत असाल तर पाठीमागे सरकायचे आहे 2 धावा स्कोर जाऊन पोहोचलाय 17 17
येणारे 12 चेंडू 10 बनवायचे 25. अरे इकडे आण बाबू इकडे आण प्रेक्षक वर्ग आणि इकडे हो साधू तिकडून आण. विजय तिथे सहकार्य करा की प्रेक्षक बसले त्यानं पाठीमागं ऑनलाईन क्रॉस झाली तर पाठीमागं बसायचं आहे प्रेक्षक वर्ग. अरे आण आण हा झाले आता तरी झाले. प्रेक्षक वर्ग सूचना देतो सूचनाचे पालन करा. अत्यंत महत्वाचा सामना आपण पाहत आहे. 17 बनले 12 चेंडूमध्ये 17 येणारे 12 चेंडू 10 बनवायचे आहेत 25. एका बाजूला केशवची पारी खूप चांगली बनली कोकणपाडा. 4 गोलंदाज मनोज गोलंदाजीसाठी सज्ज. पहिले षटक आपण पाहिले सचिन वाघ. त्यानंतर 4 धावा दुसरे षटक आपण बरोबर पाहिलं त्या गोलंदाजामध्ये खूप धावा आल्या 13 धावा आल्या